आता 8 मार्च येतोय म्हणजे जागतिक महिला दिन येतोय। आता सगळीकडे महिला दिनाचे कार्यक्रम अगदी उत्साहात साजरे होतील, सत्कार समारंभ होतील। या एका दिवशी सगळ्या महिलांना खूप मान सन्मान दिला जातो। झालं, एक दिवस झाला की सगळं संपलं। आजची समाजातली एकूणच परिस्थिती बघता महिला दिन म्हणायचं की महिला दिन म्हणायचं म्हणजे एका वेलांटीचा फरक आहे। दिन म्हणजे दिवस, तर दिन म्हणजे गरीब, दुबळा। नारी शक्तीबद्दल आपण एकीकडे बोलतो, पण या नारी शक्तीची अवस्था ही अतिशय दुबळी झाली आहे। असा एकही दिवस जात नाही की महिला अत्याचाराची बातमी आपण वाचली नाही। फक्त बाहेरच नाही, घरात पण मुली सुरक्षित नाहीये, ही आजच्या समाजाची अवस्था आहे। पण याचा दोष नक्की कुणाला द्यायचा? सरकारला की विकृत मानसिकतेला? आपण समाज म्हणून, माणूस म्हणून खूप निष्क्रिय किंवा निबर दगडाच्या काळजाचे होत चाललोय का, असा प्रश्न पडतो। आता स्वारगेटची घटना ताजी असतानाच अजून 2 घटनांनी महाराष्ट्र हादरला। स्वारगेट घटनेत तर रोज वेगवेगळे संदर्भ पुढे येतात। या घटनेतून आपण सावरत नाही तोच शिरूर तालुक्यातील घटनेने खळबळ उडाली। शिरूर तालुक्यात कारेगाव येथे एक युवती आणि तिचा मामे भाऊ रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसलेले असताना दारू पिऊन आलेल्या 2 व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवला, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसंच आळीपाळीने त्या मुलीवर बलात्कार करून तिच्या अंगावरचं सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडला। आता रांजणगाव पोलिसांनी तात्काळ त्या 2 नराधमांना पकडले, त्यांच्या मुसक्या आवळल्यात। तर दुसरीकडे वाशिममध्ये दुकानात आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर एका तरुण दुकानदाराने बलात्कार केला। या प्रकरणी सुद्धा पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पण या अशा घटना रोज घडतायत। अशा घटना घडल्यानंतर कायमच एक वाक्य सतत आपल्या कानावर पडतं, ते म्हणजे नेत्यांच्या मुलींवर, बहिणीवर अशी वेळ आली की त्यांना कळेल, असं आपण ऐकतो। आणि तसं झालं पण। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये काही टवाळखोरांनी छेडछाड केली आणि हा प्रकार सगळा उघडकीस आलाय। आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रक्षा खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला। या प्रकरणात सुद्धा 7 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतलंय, तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे। खरं म्हणजे कोणाच्याच मुलीवर अशी वेळ येऊ नये, मग ती मंत्र्याची असो किंवा सामान्य। पण आई मंत्री असूनही आणि सोबत सिक्युरिटी गार्ड असून सुद्धा मंत्र्यांच्या मुलीवर अशी वेळ येत असेल तर काय म्हणायचं? सामान्य मुलींचं तर विचारायलाच नको। म्हणजे हे स्वतः मंत्री असलेल्या रक्षा खडसे यांनी सुद्धा मान्य केलंय। स्वतःच्या मुलीवर वेळ आल्याने रक्षाताई आता खडबडून जाग्या झाल्यात। त्या काय म्हणाल्या, ऐकूया। म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही। ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या। म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठे ना कुठे चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही। त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्या सोबत घडतात। आता रक्षाताईंनीच मान्य केलंय की आमचं कुठेतरी चुकतंय, आम्ही लक्ष देत नाही। आता त्यांच्या मुलीवर ही वेळ आल्याने त्या आक्रमक झाल्यात। आता या घटनेत जे टवाळखोर मुलं होती ती एका पक्षाची असल्याचं समोर आलंय। त्याबद्दलचा रक्षाताईंचा एक ऑडिओ कॉल सुद्धा व्हायरल झालाय। त्यांच्या मुलीवर ही वेळ आल्याने त्यांनी हे मान्य तरी केलं। छेड काढली तर यांना इतका त्रास झाला, पण रोज कितीतरी मुली अत्याचार सहन करतायत, त्यांचं काय? बरं, आता रक्षा खडसेंच्या प्रकरणात ती मुलं कोणत्या पक्षाची होती हे बाजूला ठेवून आपण विचार करू। पण टवाळखोरी, छेडछाड, वाईट नजर, महिलांकडे बघण्याची ही विकृती ही कुठून येते हा प्रश्न आहे। सरकारने, पोलीस प्रशासनाने यात तातडीने आणि गंभीरपणे लक्षच नाही तर पावलं उचलण्याची सुद्धा गरज आहे। पोलीस मित्र, पोलीस दीदी, निर्भया पथक हे सगळं तयार केलंय, पण खरंच त्याचा उपयोग होतोय का? रात्रीच्या वेळी ज्या पद्धतीने गस्त घालायला पाहिजे तशी घातली जातीये का? हे प्रश्न आहेतच। सरकारच्या लाडक्या बहिणी आज सुरक्षित नाही हे वास्तव आहे। महिलांची सुरक्षा ही पूर्वी सुद्धा वाऱ्यावर होती आणि आजही तीच परिस्थिती आहे। पण टाळी एका हाताने वाजत नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात। तशा इथे पण आहे
आणि दुसऱ्या बाजूचा सुद्धा विचार झाला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी महिला अत्याचाराची घटना समोर येते तेव्हा आरोपी पकडला जातो. काही घटनांमध्ये त्याला फाशीची शिक्षा होते, काही वेळेस जन्मठेप होते. पण तरीही पुन्हा हे विकृत लोक तयारच असतात, घाबरत नाही. कायद्याचा वचक, भीती असं त्यांना नसतं. सरकारचं दुर्लक्ष होतं हे समजू शकतोच, म्हणजे ही बाजू बरोबरच आहे. पण मनातल्या विकृतीचं काय? त्यावर सरकार कसं काय वचक ठेवणार आहे? आज लहान लहान मुली घरातही सुरक्षित नाहीये. घरातलाच कोणीतरी, मग अगदी त्या प्रेमाने ज्याला दादा, मामा, काका असं म्हणतात, तेच लोक त्या मुलींवर अत्याचार करतात, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करतात, लैंगिक अत्याचार करतात. या अशा अनेक घटना समोर येत नाही. त्यावर सरकार कसं लक्ष ठेवेल? आता त्या वाशिमच्या घटनेत ती 7 वर्षाची चिमुरडी आपल्या घराजवळच्या दुकानात आईस्क्रीम आणायला गेली, पण तेव्हा सुद्धा ती सुटली नाही. त्या दुकानदाराने तिच्यावर अत्याचार केले. म्हणजे हे जे नराधम आहेत, हे राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, ते जिथे तिथे सगळीकडे आहेत. त्यावर वचक कसा ठेवायचा? आता काहींना असं पण वाटेल की मी सरकारची बाजू घेतेय. मी बाजू वगैरे काहीही घेत नाहीये. सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा कमी पडतात हे बरोबरच आहे. पण विकृत मानसिकतेकडे आपण दुर्लक्ष करूच शकत नाही. रस्त्याने जाता येता रोज अनेक महिला, अनेक नाही सगळ्याच महिला घाणेरड्या नजरांचा सामना करतात. त्या नजरांचं काय? बसमध्ये मुद्दाम धक्के दिले जातात, गर्दीचा फायदा घेऊन हात लावला जातो. त्या विकृतीचं काय? घटना घडल्यावर सरकारच्या नावाने आपण ओरडतो, म्हणजे विरोधकांचं तर ते कामच आहे. एखाद्या आरोपीला पकडून पण काय उपयोग होतो? म्हणजे निर्भया केसमध्ये त्यांना फाशी दिली, घाबरले का बाकीचे लोक? घटना कमी झाल्या का? नाही ना. उलट आता 3 वर्षांच्या मुलीपासून अगदी 70 वर्षांच्या आजीपर्यंत कुठलीच स्त्री सुरक्षित नाहीये, हे भयानक वास्तव आहे. कितीही आरोपींना पकडा, फासावर लटकवा, पण बाकीचे 100 राक्षस बाहेरच्या गर्दीत किंवा घरात तयारच असतात. स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे. ही घाणेरडी मानसिकता जोवर बदलत नाही ना, तोवर काहीच होणार नाही. या विकृत लोकांना कशाचीच भीती वाटत नाही. कायद्याचा धाक वगैरे तर नसतोच. त्यामुळे कोणतंही सरकार येवो किंवा जावो त्यांना काही फरक पडत नाही. शिक्षा भोगायला ते तयार असतात, पण अत्याचार करणं, ही घाणेरडी प्रवृत्ती सोडायला ते तयार नसतात. ही विकृत भावना, मानसिकता, नजर बदलण्यासाठी काय करता येईल हा एक प्रश्न आहे. सरकार बदलणं किंवा सरकार हे त्यावरचं उत्तरच नाहीये. कायदा कितीही कठोर असला तरी उपयोगच नाहीये. ही घाणेरडी मानसिकता मुळासकट उखडून फेकून देत नाही तोवर या घटना घडतच राहणार आहे. यावर तुम्हाला काही उपाय सुचत असेल तर तो खरंच सांगा. ही विकृत मानसिकता आहे ना, ही घाणेरडी मानसिकता, ही आजच्या समाजाला लागलेली कीड आहे. म्हणजे 100 पैकी 98 पुरुषांमध्ये ही विकृती दिसून येते. या सगळ्यावर कायद्याचा धाक, कायद्याचा वचक कसा ठेवणार? याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. तुर्तास या भागात मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार DG9. धन्यवाद.